नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण जुलै महिन्यातील जवळजवळ 310 प्रश्न वन लाईनर स्वरूपात चालू घडामोडीचे बघणार आहोत. आपण याआधी जानेवारी 2026 तर जून 2026 पर्यंतचे प्रत्येक महिन्याचे 250 ते 300 प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण पोस्ट केलेले आहेत. तुम्ही प्रत्येक महिन्याचे चालू घडामोडीचे व्हिडिओ जाऊन बघू शकतात. तुम्हाला जर या जुलै महिन्याचे जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून स्पर्धा मंत्र हे ॲप डाउनलोड करून तिथून PDF नक्की डाउनलोड करू शकतात. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. तर मित्रांनो बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपला पहिला प्रश्न आहे, इंटेलिजन्स ब्युरोच्या नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महेश वैशिष्ट्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा दुसरा प्रश्न आहे, इंटेलिजन्स ब्युरोच्या IB नवीन संचालक महेश वैशिष्ट्य यांची कोणाच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे? तर तपन कुमार डेका यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या समरसत्ता लोककला संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मधु कांबीकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. बघा 4 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीयाला UK संसदेत ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टीज अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बघा 5 नंबरचा प्रश्न आहे आपला, स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे आयोजित वर्ल्ड रोईंग कप 3 मधील पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कोणत्या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले? तर मित्रांनो, लक्ष्मण आणि उज्ज्वल कुमार सिंग या जोडीनं सुवर्णपदक जिंकले आहेत. बघा देशातील पहिले, बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, देशातील पहिले ऑफशोअर म्हणजे सागरी विमानतळ कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर महाराष्ट्र या राज्यात उभारले जाणार आहे. भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाला सापडलेले 16व्या शतकातील विजयनगर काळातील शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे? तर हे आंध्र प्रदेशमध्ये आढळले आहे. अलीकडे भारतीय तटरक्षक दलाला सामील अक्षय जहाजाची बांधणी कोणत्या शिपयार्डने केली आहे? तर गोवा शिपयार्ड लिमिटेडनं केलेली आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओ थोडा लांब होईल, त्या दृष्टीने आपण थोडे फास्टमध्ये प्रश्न वाचत जाऊ. तुम्ही ते स्पीड कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या यूट्यूबच्या सेटिंगमधून. बघा, पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026चे अध्यक्षस्थान कोणी भूषवले आहे? तर शिवराज सिंग चौहान यांनी भूषवले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? तर 29 जून या दिवशी साजरा केला जातो. भारताचे नवीन चीफ ऑफ इंटरग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणजे आपण त्याला CISC म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर एअर मार्शल तेजिंदर सिंग यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने विदेशी निधी नियंत्रणासाठी कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर हे FCRA 2.0 पोर्टल सुरू केले आहे. भारत सरकारने कॉर्पोरेट मित्र स्कीमसाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर IIT मद्राससोबत करार केला आहे. ऑस्ट्रियन ग्रँड फिक्स 2026 विजेते कोण ठरले? तर जॉर्ज रसेल हे विजेते ठरले आहे. डिजिटल इंडिया अभियानाला 2026मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहे? तर 11 वर्ष पूर्ण झाली आहे. पुढील प्रश्न बघा, UPI व्यवहारांनी 2026मध्ये किती कोटी व्यवहारांचा टप्पा पार केला आहे? तर 24,162 कोटी व्यवहारांचा टप्पा पार केला आहे. बघा CSIR IICT येथे नवीन संशोधन सुविधा कोणत्या शहरात सुरू करण्यात आल्या आहेत? तर हैदराबाद येथे करण्यात आले आहे. बघा, क्रिकेटच्या ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन कोणत्या ऑलिम्पिकमध्ये होणार आहे? तर हे लॉस एंजेलिस 2028च्या ऑलिम्पिकमध्ये होणार आहे. विम्बल्डन 2026 स्पर्धा कोणत्या शहरात सुरू झाली आहे? तर ही लंडन या शहरामध्ये सुरू झाली आहे. भारताचा फ्युचर स्किल इंडेक्स 2026मध्ये कितवा क्रमांक लागला आहे? तर हा 13वा क्रमांक लागलेला आहे. बघा, 30 जून 2026 पासून भारताचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर धीरज सेठ यांनी स्वीकारला आहे. हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर आशुतोष दीक्षित यांनी पदभार स्वीकारला आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या नव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
तर डॉक्टर वाय पी राजन यांची नियुक्ती झाली आहे. 2026च्या US ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले, तर झोली यांग यांनी पटकावले. कोणती बँक ही UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारी आणि या माध्यमातून दीर्घकालीन रेमिटन्स सेवा सुरू करणारी पहिली युरोपियन बँक ठरली आहे, तर युरो बँक ही. जगातील सर्वात मोठा रिमपॅक आंतरराष्ट्रीय सागरी सराव कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो, तर अमेरिकेद्वारे केला जातो. 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेचे जुलै 2026 आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे, नवी दिल्ली. बघा, प्लॉट सेल फर्मेंटेशन तंत्रज्ञानावरील भारतातील पहिल्या अत्याधुनिक प्लॉट फॅक्टरीची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली, तर चेन्नईमध्ये करण्यात आली. कोणत्या देशाने अलीकडेच प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिले रेडिओ लिगॅड थेरपी सुरू केली आहे, तर भारताने सुरू केली आहे. दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो, तर 2 जुलैला करण्यात येतो. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन या योजनेचा राष्ट्रीय शुभारंभ कोठे झाला आहे, तिरुपती आंध्र प्रदेश या योजनेचा शुभारंभ झालेला आहे. बघा, भारतातील हेलिकॉप्टरसाठी पहिल्या लँडिंग प्रक्रियेला मंजुरी कोणत्या ठिकाणासाठी देण्यात आली, तर उडवल्ली हेलिपोर्ट, अमरावती जे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. कर्नाटकातील शासकीय शाळांच्या उन्नतीसाठी आशियाई विकास बँकेने किती दशलक्ष अमेरिकी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे, तर 182.89 दशलक्ष अमेरिकी डॉलरचे कर्ज मंजूर केलेले आहे. भारतीय वायुदलाचे 51वे उपवायुदल प्रमुख म्हणून नुकतीच कोणी पदभार स्वीकारला आहे, तर एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारला आहे. बघा, IREDAचे अतिरिक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विजय कुमार मोहंती. बघा, 3 जुलै रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो, तर आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवीमुक्त दिवस साजरा केला जातो. भारत अमेरिका आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी USISPF चा 2026 ग्लोबल लीडरशिप पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, सुनील भारती मित्तल यांना प्रदान करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला कोणाचे नाव दिले, नमो स्वच्छता अभियान हे नाव दिलेले आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, BPCLने IBV ब्राझील पेट्रोलियममधील उर्वरित हिस्सा विकत घेतल्यानंतर ती कंपनी किती टक्के उपकंपनी झाली, तर 100% उपकंपनी झाली. 4 जुलै रोजी सुरू झालेल्या फिफा विश्वचषक 2026मध्ये कोणते फेरीचे सामने खेळले जात आहे, तर प्री क्वार्टर फायनलचे सामने खेळले जात आहे. बघा, हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी क्लायमेट मॉडेल कोणी विकसित केले, तर IIT खरगपूर. फुटबॉलमधून निवृत्त झालेले रियाद महरेज कोणत्या खेळाशी संबंधित एक फुटबॉलपटू इथे. दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, उत्तराखंड. जंगली तांदळांच्या संवर्धनासाठी बुरजुली पाणथळ जागेला कोणत्या राज्यात जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले, तर आसाम. दुसरी राष्ट्रीय सीफूड कौशल्य ऑलिम्पियाड 2026 कोठे आयोजित करण्यात आले आहे, कोची. ग्रामीण महिला उद्योजकांसाठी अलीकडेच कोणते ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे, शी-लिप्स ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मित्रांनो अनुपम मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली. सदर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली आहे, तर जसवीर सिंग मान यांची नियुक्ती झाली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत नॉकआउट फेरीत गोल करणारा वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, राजेश पुष्कर. तंत्रज्ञानावर आधारित DG रोव्हर विशेष भूसर्वेक्षण मोहीम भूसर्वेक्षण आणि सीमांकनासाठी कोठे सुरू करण्यात आली आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली. ब्रिक्स देशाच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांची 2 दिवसीय बैठक भारतातील कोणत्या शहरात सुरू झाली आहे, गुवाहाटी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जुलैपासून कोणत्या 3 देशाच्या दौऱ्याला सुरुवात केली? इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. भारताच्या कोणत्या महान बुद्धिजीवी नेत्याच्या 125व्या जयंतीनिमित्त 6 जुलै रोजी अभिवादन करण्यात आले? तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. BCCIने उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटूंसाठी रेड बॉल स्पर्धा कोणत्या शहरात सेंटर ऑफ एक्सलेन्स येथे सुरू केली आहे? तर बेंगळुरू या शहरात सुरू केली आहे. बघा 56 नंबरचा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरावलोकनात कोणत्या राज्याच्या मसुदात मतदान यादी चर्चा झाली आहे? तर ओडिशा राज्याची चर्चा झाली आहे. भारतात 6 जुलै रोजी कोणत्या शहरात ब्रिक्स अंमली पदार्थ विरोधी परिषद आयोजित करण्यात आली आहे? गुवाहाटी. केंद्र सरकारने VPN सेवा पुरवठादारांसाठी कोणत्या प्रकारचे नियम कडक करण्याचा विचार केला आहे? सायबर सुरक्षा आणि अनुपालन नियम. बघा पुढचा प्रश्न आहे. भारतात एका वर्षात 58 अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बंद झाल्याची माहिती कोणत्या अहवालातून समोर आली आहे? सरकारी शिक्षण आकडेवारीतून समोर आली आहे. 6 जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या 2 भागातील सर्व शाळांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली? ते पुणे आणि ठाणे. 6 जुलै रोजी कोणता दिन विशेष साजरा केला जातो? जागतिक झूनोसिस दिन. बघा जागतिक चॉकलेट दिन 7 जुलैला असतो. ब्रिक्स शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित होत आहे? भारत आणि जपानने कोणते वर्ष इयर ऑफ शेअर्ड हॉरिझॉन्स म्हणून घोषित केले? 2027 हे वर्ष. भारतातील पहिली खाजगी पिन्स हेलिकॉप्टर लँडिंग सिस्टीम कोणत्या राज्यात उभारली जात आहे? ही आंध्र प्रदेशमध्ये उभारली जात आहे. नॅशनल रोड सेफ्टी बोर्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? नितीश रमेश गोकर्ण. बघा पुढचा प्रश्न आहे 67 नंबरचा. VB ग्रामजी योजनेचा शुभारंभ कोणी केला? शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. भारताचे जागतिक रोईंग कपमध्ये कोणते पदक जिंकले? भारताने सुवर्णपदक जिंकले रोईंग कपमध्ये. किदांबी श्रीकांतने US ओपन बॅडमिंटन 2026 कोणते पदक जिंकले? रौप्य पदक. पारंपरिक डिग्री बोटींना GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला? पश्चिम बंगाल. जागतिक झूनोसिस दिन कधी असतो? 6 जुलैला असतो. ड्री फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो. भारतातील पहिले इंडोर वनस्पती उद्यान कुठे तयार केले जाईल? पाटणामध्ये तयार केले जाईल. उत्तर कोरियामध्ये भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजीव जैन. कोणत्या राज्यातील सिरसा किन्नूला GI टॅग मिळाला आहे? हरियाणा. भारतातील पहिली ग्रीनफील्ड रिफायनरी कुठे सुरू झाली आहे? राजस्थान. कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिटांग आदिपूर्णा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मान केला आहे? इंडोनेशिया देशानं सन्मान केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुजित पांडे. प्लॅस्टिक रिसायकलिंगवर 3ऱ्या जागतिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. भारतीय पर्यटन स्थळाच्या डिजिटल प्रचारासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? गुगल इंडियासोबत करार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारत सर्वात तरुण खेळाडू कोणता आहे? वैभव सूर्यवंशी. नुकतेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने बिटांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया हा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानित केले? इंडोनेशिया. केंद कोरोरा अमनी नावाची वनस्पती नवीन प्रजाती अलीकडे कोणत्या राज्यात सापडली? महाराष्ट्र. अमेरिकी भारत सामरिक भागीदारी मंच जागतिक नेतृत्व पुरस्कार 2026 कोणाला सन्मानित करण्यात आले? सुनील भारती मित्तल. पुढचा प्रश्न बघा. एक देश एक भाषा धोरणासाठी एक देश एक भाषा या धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे? चीन. उत्तर कोरियातील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजीव जैन. DRDOने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने भारताचा पहिला स्वदेशी सामरिक एअरोस्टंट विकसित केला आहे? तर IIT दिल्ली. ICC महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑस्ट्रेलियाने पटकावले. 7 जुलै 2026 रोजी
प्रगती या राष्ट्रीय उपक्रमाचा शुभारंभ कोणी केला आहे? तर शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. 2 जुलै 2026 व्ही ग्रामजी योजनेचे औपचारिक उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तिरुपती. नुकतेच भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले? अशस्त यस. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ कोण बनले आहेत? तर सिल्वाना टेनेरेरो. 2025 FDI प्रवाहाच्या थेट परकीय गुंतवणुकीत भारताचा कितवा क्रमांक होता? 11वा होता. नुकतीच दाक्षिणी योजना कुठे सुरू झाली आहे? तर केरळ मध्ये सुरू झाली आहे. बघा 95 नंबरचा प्रश्न आहे. ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेले 12वे भारतीय क्रिकेटपटू कोण बनले? सौरव गांगुली. बघा पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन कधी साजरा केला जातो? तर 10 जुलैला केला जातो. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आर रणछोड लालजी गोस्वामी. कोणत्या IITने देशातील सर्वात मोठी भूसंकलन चेतावणी प्रणाली तयार केली आहे? तर IIT मंडी. नुकतेच भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले? उत्तराखंड बनले. नुकतेच 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारताचे दुसरे प्रमुख बंदरगाह कोणते बनले? तर कामराज पोर्ट बंदर बनले. महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या नावाखाली एक अध्यक्षेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. स्वतंत्र भारतामध्ये समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. पुढचा प्रश्न बघा. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल क्लास रॉकेट कोणते आहे? ज्याला पहिल्या चाचणी उड्डाणाचे नाव मिशन आगमन आहे? तर विक्रम-1. नवीनतम हेनरी पासपोर्ट इंडेक्स जुलै 2026 मध्ये प्रकाशित झाला. तो भारताचा क्रमांक कितवा आहे? 80वा आहे. कोणत्या कंपनीने जगातील पहिले आठवड्यातून एकदा वापरायचे ॲव्हिकली बेसल इन्शुलन लॉन्च केले आहे? तर नोव्हो नॉर्डिक्स हे लॉन्च केले आहे. बघा मानव आणि महाभारत हे आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर बिश्केक किर्गिस्तानमध्ये येते. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिली पूर्णपणे कृत्रिम पेशी तयार केली आहे? अमेरिका. मंत्रिमंडळाचा नियुक्ती समितीने जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अमित गर्ग. 3री भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद ऑस्ट्रेलियातील कोणत्या शहरात पार पडली? मेलबॉर्न. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो? 10 जुलै. भारताच्या गगनयान मोहिमेसाठी इस्रोने अलीकडे कोणती महत्त्वाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? सॉल ग्राउंड टेस्ट. ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत मंजूर झालेल्या घोषणापत्राला काय नाव देण्यात आले? नागपूर घोषणा. भारताला GI नोंदणीकृत उत्पादनांची संख्या किती झाली आहे? 822. बघा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोचे नवीन महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अमित गर्ग. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची उभारणी कोणत्या ठिकाणी होत आहे? तर शिवपुरी मध्य प्रदेशमध्ये होत आहे. जुलांग 3 या अणुक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली आहे? तर ही चीन या देशाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाने कोणता सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे? तर स्टार ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया. ब्रिक्स अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या शहरात झाली? गुवाहाटी, आसामला झाली. 119 नंबरचा प्रश्न बघा. 11 जुलै रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला आहे? तर जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला आहे. जागतिक लोकसंख्या दिन 2026 संकल्पनात काय आहे? तर तरुणांना न्याय व आशादायी भविष्य घडविण्याच्या संधी उपलब्ध करून देणे.
ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे 12वे भारतीय क्रिकेटपटू कोण बनले? सौरव गांगुली. 2026 विंबल्डन ओपन महिला एकेरी स्पर्धेत कोणी? लिंडा नोस्कोवा. 2026 या वर्षासाठी मोस्ट पॉवरफुल विमेन म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? नीता अंबानी. 26वी नाटो शिखर परिषद कोणत्या देशात संपन्न झाली? तुर्की. आशियाई टेनिस महासंघाच्या खेळाडू प्लेअर ऑफ ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? लिएंडर पेस. 11 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलात सामील INS महेंद्रगिरी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत विकसित करण्यात आले आहे? तर प्रोजेक्ट 17A. आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 भारताने कोणत्या देशाचा पराभव करत पहिले सुवर्णपदक जिंकले? चीन. भारतातील 700 वर्ष जुने वडाचे झाड वटवृक्ष कोणत्या राज्यात सापडले आहे? बिहार. भारतातील 700 वर्ष जुने वडाचे झाड वटवृक्ष कोणत्या राज्यात सापडले? बिहार. 17व्या कृषी नेतृत्व संमेलनात ॲग्रिकल्चर लिडरशिप अवॉर्ड 2026 कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले? गुजरात. अलीकडे चर्चा झालेले थोकचा होतो सेमा हे कोणत्या खेळासंबंधित आहे? शॉटपुट आहे. महाराष्ट्र राज्यासोबत आणखी कोणत्या राज्याने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? पश्चिम बंगाल. ISSF शूटिंग वर्ल्ड कप 2026 महिला ट्रॅप वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज कोण ठरली आहे? नीरू धांडा. विम्बल्डन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? जॉनी सिन्नर. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. विम्बल्डन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? जॉनी सिन्नर. पहिल्या ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 आयोजन कोठे करण्यात आले? दिल्ली. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावले? कोपनहेगन. आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एअर इंडिया 2027ची 16वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? कर्नाटक मंगळूरमध्ये आयोजित केली जाईल. अलीकडेच कोणत्या राज्यात जन्मदर इतिहासात प्रथमच प्रति 1000 पेक्षा खाली नोंदवला गेला? केरळ. कोणत्या सरकारने मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना सुरू केली आहे? उत्तर प्रदेश. बघा, 2023-24च्या अहवालानंतर उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तरात कोणते भारतीय राज्य प्रथम क्रमांकावर? तर तामिळनाडू हे प्रथम क्रमांकावर आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीसाठी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोणते राज्य हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचे अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले? सिक्कीम. टावर ऑफ जस्टिसचे उद्घाटन कोठे झाले? गुरुग्राम. अयोध्या जिल्ह्यातील भादरसा शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? भरतनगर. 26व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताने किती टक्के पदके जिंकले? 5 पदे जिंकली आहे. किती पदके जिंकली? 56व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताने 5 पदक जिंकले आहे. मुख्यमंत्री हॅली टुरिझम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बिहार. ब्रिक्स रोजगार कार्यगटाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? हैदराबाद. जागतिक युवा कौशल्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 15 जुलै. भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर कोठे स्थापन करण्यात आले? हैदराबाद. जगातील पहिले इन्शुलिन औषध अव्हिली कोणत्या देशात लॉन्च करण्यात आले? भारत. 22व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप शुभंकर कोणता आहे? तर मयूर मोरे. लॉर्डच्या ऑनर्स बोर्डवर नाव नोंदवणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? क्रांती गौंड. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सर्वाधिक काळ असलेले कितवे मुख्यमंत्री ठरले? बनले? तिसरे. कितवे? तिसरे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक कार्यकाळ असलेले कितवे मुख्यमंत्री बनले? तिसरे. अलीकडेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे? अनिल मेनन. आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताने कितवे स्थान मिळवले? पहिले. जगातील पहिल्या व्यावसायिक अणु ऊर्जेवर चालणारा उपग्रह कोणत्या कंपनीने प्रक्षेपित केला आहे? स्पेस एक्स. पुढचा प्रश्न बघा. दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेला अलीकडे कोणते नवीन नाव देण्यात आले? दिल्ली लक्ष्मी योजना आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टच्या जागतिक हवाई सामर्थ्य यादीत भारतीय
वायुसेना कितव्या स्थानावर आहे? तिसऱ्या आहे. लॉर्डच्या ऑनर्स बोर्डमध्ये समावेश होणारी पहिली भारतीय कोणती? क्रांती गौड. महिला रहिवाशांना मोफत बस प्रवास सुविधा देण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना कोणत्या सरकारने सुरू केली? दिल्ली. भारतातील पहिले उच्च उंचीवरील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोणत्या राज्यात हे स्थापन केले जाईल? हिमाचल. ICCच्या गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटी प्रमुखपदी कोणत्या भारतीय नियुक्त करण्यात आली आहे? BCCI सचिव देवजीत सैकिया. 22वी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित करण्यात आले? नवी दिल्ली. नुकते GI टॅग मिळालेले उंडाजिरे आणि उडा बडीशोप हे कोणत्या राज्यातील? गुजरात आहे. पश्चिम बंगालमध्ये 16 ऑगस्ट हा कोणता दिवस साजरा केला जातो? आयुष्यमान दिवस साजरा केला जातो. बघा पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात मोठ्या भारत टॅक्स जागतिक व्यापार मेळाव्याचे आयोजन कुठे करण्यात आले? दिल्ली. भारतातील पहिले सरकार संचलित AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? कर्नाटक या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. रॉयल सोसायटी फेलो मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला कोण ठरल्या आहे? सौम्या स्वामीनाथन. नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नामकरण काय करण्यात आले? कर्तव्य भवन क्षेत्र. UPI वापरणारा जगातील 10वा देश कोणता ठरला आहे? ग्रीस. भारतीय भालाफेकपटू आनंद सिंगने पहिले आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स भारत चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक जिंकले त्यांनी. कोणत्या भारतीय धावपटूने जर्मनीत फास्ट आर्म अँड फास्ट लेग स्पर्धेत 100 मीटर 10.14 सेकंदात पूर्ण करून विक्रम नोंदवला आहे? अनिमेश कुजूर. 10.14 अनिमेश कुजूर. भारत टॅक्स 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोचाई सिल्क मगाया साडी आणि फॅब्रिक हे कोणत्या राज्याचे GI टॅग आहे? झारखंड. श्रावणी सांगळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो श्रावणी सांगळे ही धावणे 400 मीटर हँडल्स या प्रकाराशी संबंधित आहे. 2024च्या सांख्यिकी अहवालानुसार जन्मदर 10च्या खाली घसरलेले भारतातील पहिले राज्य कोणते? केरळ. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो? 18 जुलैला साजरा केला जातो. तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराचा अनिवारा अस्तनम उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आंध्र प्रदेश. एका तासात 3.61 लाख रुपये लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने केला आहे? अहमदाबाद. जर्मन MotoGP 2026 विजेते कोण ठरले? माईक मार्कज. लॉर्डच्या ऑनर्स बोर्डवर नाव कोरले जाणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर क्रांती गौडे. पहिली जागतिक योगासन स्पर्धा 2026 कुठे? भारतात. कोणते राष्ट्र विजेते? भारत हे राष्ट्र विजेते ठरले. सॅप महिला चॅम्पियनशिप 2026 विजेते राष्ट्र कोणते? भारत. FIH महिला नेशन कप 2026 विजेते राष्ट्र कोणते? भारत. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 विजेते कोणी? चार्ल्स लेक्लर्क. जपान ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? PV सिंगनं पटकावले. जर्मन MotoGP 2026 विजेतेपद कोणी जिंकले? मार्कज. कोणत्या ठिकाणी एका तासात 3.69 लाख रुपये लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्यात आला आहे? अहमदाबाद. भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाकडून 9 सेवक निवृत्त जॅग्वार लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे? UK कडून घेतला आहे निर्णय. भारताच्या 29व्या नवरत्न कंपनीचा दर्जा नुकताच कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर GRSE या कंपनीला प्रदान करण्यात येणार आहे. भारताचा पहिला गतीज ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेशने कोणत्या देशातील राष्ट्रांसोबत सामंजस्य करार केला आहे? तर नॉर्वे हे प्रश्नाचं उत्तर आहे. ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26.2 या भारतीय नौदलाच्या सरावाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? कोची. 17 जुलै रोजी भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करण्यात आली असून या ट्रेनला काय नाव दिले आहे? नमो ग्रीन रेल. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी स्थापन केलेल्या 5 नवीन टास्क फोर्समध्ये कोणत्या 3 भारतीय जागतिक तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे? रघुराम राजन, राज शेट्टी आणि आशा शर्मा. 2026 मध्ये भारतातील 3 भारतीय जागतिक तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. रघुराम राजन, राज शेट्टी आणि आशा शर्मा. 2026 मध्ये भारतातील 3 भारतीय जागतिक तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. रघुराम राजन, राज शेट्टी आणि आशा शर्मा.
पुढील प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो? 18 जुलै. महाराष्ट्राचा GI टॅग यादीत नुकताच कोणा समावेश करण्यात आले? लोणावळा, चिकी आणि म्हैसूर ताबूल प्रसाद. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो? 20 जुलैला साजरा केला जातो. जपान महिला ओपन एकेरीचे विजेतेपद कोणी? जपान ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन कोण आहे? PV सिंधू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PGIMER येथे 300 खाटांच्या प्रगत माता आणि बालसंगोपन केंद्राचे उद्घाटन कोणाच्या केंद्रशासित प्रदेशात केले? तर चंदीगड या प्रदेशात केलं आहे. भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यात विकसित केली जाणार आहे? उत्तर प्रदेशमध्ये विकसित केली जाणार आहे. 1998 भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर धावणार आहे? जिंद सोनीपत. भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा कोणत्या राज्यातून दाखवण्यात आला आहे? हरियाणा. रौजिरीची ऐतिहासिक भैरव यात्रा भारताच्या राष्ट्रीय अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झाली आहे. रौजिरी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? जम्मू आणि काश्मीर. तामिळनाडू सरकारने सुरू केलेले एकात्मिक डिजिटल आरोग्य सेवा प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? नलम TVN. कोणत्या राज्य सरकारने 16 ऑगस्ट हा आयुष्यमान दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे? स्टॅलिन. 203 नंबरचा प्रश्न बघा. फिफा विश्वचषक 2026 विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? स्पेन. फिफा विश्वचषक 2026 उपविजेते कोणी? अर्जेंटिना. 99 ग्रँड मास्टर कोण ठरले? VS रथवेल. 99 ध्यानात ठेवा. भारताचे 99 ग्रँड मास्टर कोण बनले? VS रणथवेल. मिशेल अगमन अंतर्गत भारतातील पहिले खासगी विकसित कक्षीय रॉकेट विक्रम-1 यशस्वीरित्या कधी प्रक्षेपित करण्यात आले? 18 जुलै 2026. देशातील पहिल्या बहुभाषिक संग्रहालयाची निर्मिती कोणत्या शहरात करण्यात येत आहे? कोलकाता. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? हरप्रीत येवल. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येते? उझबेकिस्तानमध्ये करण्यात येत आहे. ब्रँड फायनान्स इंडियासाठी 100 रिपोर्ट 2026 नुकत्याच नुसार कोणत्या ब्रँडने सलग 10व्या वर्षी भारत सर्वोत्तम मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखले? टाटा समूह. जागतिक आधुनिक लष्करी विमान निर्देशक 2026 भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 6वा क्रमांक लागतो. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? युवक क्रांती दल. 44 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? अजित कुमार डोवाल यांच्याकडे देशाच्या कोणत्या पदाचा कारभार आहे? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. भारतरत्न सन्मान 2026 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नंदिनी आझाद. लॉर्ड्स ऐतिहासिक मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज रोहित शर्मा. स्ट्राईक एशिया चॅम्पियनशिप जिंकून MMA मध्ये आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले? संग्राम सिंग. 16 जुलै 2026 ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अँडी बर्नहॅम. AI आधारित भारतातील पहिले बर्ड वॉचिंग अँड पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र कोणत्या शहरात निर्माण करण्यात येत आहे? तर मुंबईमध्ये निर्माण करण्यात येत आहे. भारतातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीचे नाव काय? क्यूडेंगा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या देशाच्या भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती आहे? उत्तर मेसिडोनिया. राष्ट्रीय ध्वज दिन कधी असतो? 22 जुलैला असतो. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे जारी करण्याची घोषणा केली आहे? 22 जुलै. लोकार्नो चित्रपट महोत्सवाचा मानद करिअर पर्डो पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? जेम्स ग्रे. नीती आयोगाच्या पहिल्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? गुजरात. UKच्या पहिल्या AI मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? कनिष्क नारायण. UKच्या पहिल्या AI मंत्रीपदी कनिष्क नारायण. WTOच्या मत्स्य व्यवसायात अनुदान करारात सामील होणारा 123वा देश कोणता आहे? भारत. 67व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? चीनमध्ये करण्यात आले. 22 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट INS मालवण ही कोणत्या वर्गातील युद्धनौका आहे? माहे क्लास.
भारतातील पहिल्या सर्वात खोल जुळ्या भूतापीय विहिरी कोठे सुरू करण्यात आले? फुगा खोरे, लडाख. राष्ट्रीय प्रसारण दिन कधी साजरा केला जातो? 23 जुलै. राष्ट्रीय प्रसारण दिन 23 जुलै. शहीद चंद्रशेखर आझाद व लोकमान्य टिळक यांची जयंती दरवर्षी कधी साजरी केली जाते? 23 जुलै. नीती आयोगाच्या नवीन CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनुराग जैन. समान नागरी संहिता विधेयक सादर करून मंजूर करणारे भारतातील चौथे राज्य कोणते? मध्य प्रदेश. हंगेरी येथे झाले बुडापेस्ट रँकिंग मालिका 2026 स्पर्धेत महिलांच्या 76 किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू काजल धोचक हिने कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक जिंकले. शाळाबाहेरील पडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणत्या राज्याद्वारे समरस विद्या सेतू अभियान सुरू करण्यात आले? गुजरात. युरोपियन ज्युनियर ओपन स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावले? देवांशी जैन. नव्याने स्थापन झालेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकारी संघटनेचे मुख्यालय कुठे? शांघाय. भारतीय रेल्वे जगातील सर्वाधिक विद्युतीकरण झालेल्या रेल्वे जाळ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर कोणता आहे? स्वित्झर्लंड आहे. बघा, अलीकडेच कोणत्या देशाचे झुके 1 हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले? चीन. अमूल भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठी दही उत्पादक कंपनी? पश्चिम बंगाल. दही म्हणलं तर पश्चिम बंगाल. अमूल भारतीय कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठी दही उत्पादक प्रकल्प उभारला जाणार आहे? अमूल भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे? तर पश्चिम बंगाल. टायगर लाइटनिंग 2026 कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केलेला द्विपक्षीय लष्करी सराव आहे? बांगलादेश आणि अमेरिका. केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचे अतिरिक्त प्रभार कोणाला देण्यात आला? केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त प्रभार कोणाला देण्यात आला आहे? प्रल्हाद जोशी यांना देण्यात आला आहे. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला? धर्मेंद्र प्रधान. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ कोणते बनले? सारनाथ. पंचायत राज मंत्रालयाने नवीन सचिव म्हणून कोणीची नियुक्ती करण्यात आली? विनीत जोशी. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026 विजेतेपद कोण जिंकले? अनाहत सिंग. कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? 26 जुलै. कोणत्या राज्य सरकारने राज्य जल योजना 2047 शुभारंभ केला आहे? राजस्थान. पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 कोठे आयोजित केला जाईल? श्रीनगर. बघा, पुढचा प्रश्न आहे 251 नंबरचा. पूषा क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातून घेण्यात आली? ओडिशा. भीषण जंगलातील वणव्यामुळे कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली? स्पेन. कॉमनवेल्थ गेम 2026 भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले? झंडू कुमार. कांस्य पदक. कॉमनवेल्थ गेम 2026 भारतासाठी दुसरे पदक ऋषिकांत सिंग. रौप्य. कॉमनवेल्थ गेम 2026 भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? मीराबाई चानू. वेट लिफ्टिंग. कॉमनवेल्थ गेमचा इतिहास सलग 3 स्पर्धांमध्ये 18, 22 आणि 26 सुवर्णपदक जिंकले. पहिली भारतीय महिला वेट लिफ्टर कोण ठरली? मीराबाई चानू. कॉमनवेल्थ गेम 2026च्या 23व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ग्लासगो, स्कॉटलँड. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाले भारताचे 45वे ठिकाण कोणते? सारनाथ. जुलै 2026 युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 48वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? बुसान, दक्षिण कोरिया. जून 2026 ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? नॅथन स्मिथ आणि डॅनी वॉटहॉज. भारतात दरवर्षी कारगिल विजय दिन कधी साजरा केला जातो? 26 जुलै. भारतात दरवर्षी आयकर दिन कधी साजरा केला जातो? 24 जुलै. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांची कोणती पुण्यतिथी 27 जुलै 2026 रोजी साजरी करण्यात आली? 11वी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स सिंधू या नवीन कार्यालय संकुलाचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? मुंबई. 2026 जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? अनाहत सिंग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा सुधारण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यदल स्थापन केले आहे? नंदन निलेकनी. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा CRPFचा कोणता स्थापना दिवस 27 जुलै 2026 रोजी साजरा करण्यात आला? तर हा 88वा आहे. बघा, 269 नंबरचा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधील.
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक जिंकले. भारताने ब्रिक्स शिखर परिषद 2026साठी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले? बांगलादेश. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? निर्मल जैन. 135व्या ड्युरॅन्ड चषकाचे उद्घाटन कोठे झाले? कोलकाता. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? लता गुप्ता. कोणता देश इबोलामुक्त घोषित करण्यात आला आहे? युगांडा. मुख्यमंत्री मछुआरा निधी कोणी सुरू केली आहे? हिमाचल प्रदेश. दिलीप गावितांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 2026मध्ये कोणते पदक जिंकले? सुवर्ण घेतले आहे. फुटबॉल. राष्ट्रकुल कॉमन खेळामध्ये पॅरा ॲथलेटिकमध्ये कोणत्या भारतीय महिलेने सुवर्णपदक जिंकले? शर्मिला धनखड. सर्वात मोठा सुपर कंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली? चीन. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 2026 भारताला पहिले सुवर्णपदक कोणी मिळवून दिले? मीराबाई चानू. नशामुक्ती जनजागृती अभियान कोणत्या राज्य शासनाचा उपक्रम आहे? महाराष्ट्र. कोणत्या राज्यात मुख्यमंत्री मच्छीमार सन्मान निधी सुरू झाली आहे? हिमाचल. लोकसभेत नुकतेच मंजूर झालेल्या कागदपत्र गळती विरोधी विधेयकात 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किती रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे? 50 लाख रुपये. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? सलीम खान. कोणता देश जगातील खलाशांचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे? भारत. कोणत्या देशांनी जुलै 2026मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयातून माघार घेतल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे? व्हेनेझुएला आणि चाड. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप उद्घाटन कोठे झाले? नवी दिल्ली झाले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर बसवण्याची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? उत्तराखंड. कोणत्या देशातील शासनाने अलीकडे जीवनवारू स्वतःहून दुरुस्ती होणारे कॉन्क्रीट विकसित केले? नेदरलँड्स. भारताचा पहिला विशेष लष्करी वैद्यकीय विभाग कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला? लखनौ. गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बल मध्ये माजी अग्निवीरांसाठी किती पदे राखीव ठेवली आहे? 50%. 57 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? गोवा. जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 30 जुलै. कोयना धरण जलाशयाचे नवीन अधिकृत नाव काय झालं? छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिन म्हणजे 1 ऑगस्ट महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? लेखन आणि प्रेरणा दिन. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? हृदयनाथ मंगेशकर. व्ही. शांताराम पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 2026चा व्ही. शांताराम. बघा, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? हृदयनाथ मंगेशकर. आणि व्ही. शांताराम पुरस्कार 2026चा कोणाला? प्रसाद ओक. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान कधी सुरू होणार आहे? 2 ऑगस्टला सुरू होणार आहे. ISSF वर्ल्ड कप 2026मध्ये भारताचा रँक क्रमांक काय आहे? 3रा. कोणत्या भारतीय क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा केली? अजिंक्य रहाणे यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. अँटी पेपर लीक बिल 2026 कोणत्या सभागृहामध्ये मंजूर झाले आहे? लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही. महिलांसाठी दीप्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? छत्तीसगड. भारतातील वाघांची संख्या वाढून किती झाली आहे? 3682 झाली आहे. जागतिक रेंजर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 31 जुलै. कॉमनवेल्थमध्ये शांतता मध्यस्थता परिषद 2026 कोठे आयोजित केली जाईल? जयपूर. हब अँड स्पोक मॉडेल सुरू करणारे भारतातील दुसरे विमानतळ कोणतं बनले? श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ. स्थानिक प्रशासनाला सक्षम करण्यासाठी दानवीर उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? पंचायत राज मंत्रालय. आणि आजच्या लेक्चरमध्ये येईल आपला जुलै महिन्यातील 310 नंबरचा प्रश्न आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026मध्ये आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अभिनेते कोण बनले आहे? तर हे पंकज त्रिपाठी हे आहेत. बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 310 प्रश्न बघितले. एखादा प्रश्न जर माझ्याकडून जर चुकीचा वाचला गेला असेल तर मला तो कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं योग्य उत्तर समजेल. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा. बघा, गणितासाठी आमचे गणित पण चॅनल जॉईन करा. मराठी व्याकरणासाठी मराठी ग्रामर ऑफिशियल जॉईन करा.
आणि दररोज टेस्ट वगैरे सोडायचा. स्पर्धा मंत्र जॉईन करा आणि प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आमची गुलाल नावाची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. स्पर्धा मंत्र हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचे. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटू आपण ऑगस्टच्या नवीन चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये.